येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीने 10 व 11 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय प्रतिनिधींचे अधिवेशन आयोजित केले असून या आयोजनाच्या बाबतीत आज शहरातील SSK सॉलिटर या हॉटेलमध्ये अखिल भारतीय मराठा संघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। हे अधिवेशन 2 सत्रात राहणार असून कृषी उद्योग, रोजगार, पर्यटन यावर विविध क्षेत्रातील संधी यावर पहिले सत्र राहील व दुसरे सत्र हे शिक्षण, आरक्षण, महिला व युवकांचे भवितव्य, संधी यावर आयोजित केले जाईल। याबाबत पत्रकार परिषदेत अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोठरे यांनी अधिक माहिती दिली। अखिल भारतीय मराठा महासंघ ह्या सगळ्या जुन्या संघटनेच्या वतीनं नाशिकमध्ये 10 आणि 11 ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे। मराठा समाज नाशिकमधला आणि देशव्यापीमधला विविध क्षेत्रात संस्थात्मक नेटवर्किंगमध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, आरक्षण, त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारमंथन करून पुढच्या 25 वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढे जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारमंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे। त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नाशिकमधले सुद्धा विविध क्षेत्रातील सगळे नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे। यावेळी युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, एकनाथ बनकर, शोभाताई सोनवणे, बाळासाहेब घंटवजे, प्रशांत कड, स्वाती जाधव, संजय पडवळ, अनिल गायकवाड, सूर्यकांत आहेर, नानासाहेब बच्चाव, राजेंद्र शेळके आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते।